आपल्या प्रमुख सणांपैकी एक नवरात्रीला खूप महत्त्व आहे. यावर्षी शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. जाणून घेऊया वर्ष 2024मध्ये नवरात्रीचे 9 दिवसाचे 9 रंग. 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्री गुपित स्वरूपात साजऱ्या होतात. तर चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हणतात. धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानतात. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते अशी मान्यता आहे. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. शारदीय नवरात्रीचे 9 हे दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान-सन्मान, धनवैभव प्राप्त होऊ शकते. हिंदू धर्मात नवरात्री घटस्थापनेमध्ये संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यानची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होते यावर आधारित असतो. 3 ऑक्टोबर दिवस पहिला. रंग पिवळा. नवरात्र उत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. 4 ऑक्टोबर दिवस दुसरा. वार शुक्रवार. रंग हिरवा. हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग परिधान करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो. 5 ऑक्टोबर दिवस तिसरा. वार शनिवार. रंग राखाडी. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्र उत्सवात आनंद घ्यायला आवडतो. 6 ऑक्टोबर वार रविवार. रंग केशरी. केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. 7 ऑक्टोबर वार सोमवार. रंग पांढरा. पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करून पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो. 8 ऑक्टोबर वार मंगळवार. रंग लाल. मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग आला आहे. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप शुभ आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो. 9 ऑक्टोबर वार बुधवार. रंग निळा. बुधवारी नवरात्रात गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो. 10 ऑक्टोबर वार रंग गुलाबी. गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो. या दिवशी महाअष्टमी असते. देवी महागौरीचे पूजन करून कन्यापूजन देखील करतात. 11 ऑक्टोबर वार शुक्रवार. रंग जांभळा. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख, समृद्धी मिळते. त्यामुळे देवी आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत. 12 ऑक्टोबर वार शनिवार. रंग मोरपंखी. मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो आणि श्रीकृष्ण मोरपीस मुकुटावर धारण करतात. त्यामुळे मोरपिसी रंग हा अत्यंत शुभ आहे.